अजब रमा राघवची जोडी. सोडलं. अशी ठमा काकू खरंच इतकी समंजस आणि गुणी आहे ना की परमेश्वर सुद्धा कधी अन्याय नाही होऊ देणार तिच्यावर. पुरोहितांच्या घरची सून तीच होणार. तू म्हणतेस ना ते खरं आहे आजी. आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला सहजासहजी कधीच मिळत नाही. आणि मिळूच नाही सहजासहजी कुठलीच गोष्ट. कारण जी गोष्ट सहजासहजी मिळते ना त्याची किंमतच राहत नाही. अरे एकेका गोष्टीसाठी लढायला लागलं पाहिजे. पण कोणाशी लढू मी? कोणाच्या विरोधात जाऊ? आपल्या घरातल्यांच्या. आणि त्यांच्या विरोधात जाऊन कसं लढू मी? राघवा, मग प्रत्यक्ष शस्त्र घेऊन लढू नकोस. कधी कधी सत्य सिद्ध करण्यासाठी अर्धसत्याची कास धरावी लागते. घाबरायचं नाही. संकट येत राहतील, पण तुमचं प्रेम खरं असेल तर कुठल्याही संकटावर मात करू शकाल तुम्ही. कराल. कळतंय ना मी काय म्हणते? हो आजी. तुझ्याशी बोलून खरंच खूप हलकं वाटतंय आता. मग आता कसलीही काळजी करू नकोस. शांत झोप. हो. श्रुती कुठे का आजी? श्रुती भांडी घासत असेल. अरे नाही, काही नाही, सहजच विचारला. झोप. कधी कधी सत्य सिद्ध करण्यासाठी अर्धसत्याची कास धरावी लागते. काका, पाण्याचा तांब्या आणलाय. तुम्हाला अजून काही हवंय का? नाही नको. अरे अश्विनी, तू आलीस होय? काय ग, तुला ओळखताच येत नाहीये? हो, सगळे असंच म्हणत होते. नाही म्हणणारच. बर, तू तांब्या ठेव, मला आणखीन काही नको. हा हो. बर अश्विनी, आलीच आहेस तर हे पुस्तक जरा कपाटात ठेव. काय आजकाल थोडं वाचलं तरी डोळे चुरचुरायला लागतात. इतकंच ना? मग मी वाचून दाखव. अगं नाही, नको नको. काय माझी आता झोपेची वेळ झाली ना. बरं ठीक आहे. काका, तुम्हाला काहीतरी सांगायचंय, म्हणजे विचारायचंय. विचारू का? परवानगी काय मागतेस? विचार की. मी उद्यापासून इंग्लिश स्पीकिंग कोर्सला जायचा विचार करतेय. चालेल? ही छान गोष्ट आहे. चालेल की, जा. तसं नाही काका, घरी मी बाबांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही. इथे बाबांच्या जागी तुम्ही आहात, म्हणून म्हटलं एकदा विचारावं तुम्हाला. अश्विनी बेटा, माधवने तुझ्यावर फार चांगले संस्कार केले. जा. तुला इंग्लिश शिकायचं ना तर जरूर जा क्लासला. आणि माणसाने सतत काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. बघ, काही अडचण आली तर नक्की मला सांग. हो काका.
दादा तू? काही काम होतं का? हो म्हणजे थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. मग बोल ना. एकदा बोलशील रमाशी प्लीज? तिला सॉरी म्हणायचं आहे ग तुला. त्याची काही गरज नाहीये. सॉरी म्हणण्यापेक्षा आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा म्हणावं तिला. ती खुश आणि आम्ही खुश. श्रुती बरोबरच बोलते मी दादा. अरे आता तरी जागा हो ना. रमा तुझ्या योग्यतेची नाहीये, तिचा नाद सोड. नाही श्रुती, जे काही घडलं ना ते फक्त गैरसमजामुळे घडलंय. तुझ्या मनात रमाविषयी राग आहे म्हणून तू असं बोलतेस हे मला कळतंय श्रुती. पण लवकरात लवकर खरं काय ना ते सगळ्यांना कळणार आहे. अरे खरं खरं म्हणजे काय दादा? ती जे दाखवणार आहे तेच तुझ्यासाठी खरं असणार आहे. पण ते तसं नाहीये हे जेव्हा तुला कळेल तेव्हा खूप उशीर झालेला नसला म्हणजे झालं. त्यापेक्षा आत्ताच तिच्यापासून लांब हो. निदान मी, आबा, पूजा वहिनी आम्ही म्हणतोय म्हणून तरी लांब हो. श्रुती हे तुलाही माहिती आहे की ते अशक्य आहे. श्रुती तूच म्हणाली होतीस ना की रमा राघवची प्रेमकथा अमर होणार म्हणून. ते खरंच आहे पण त्यात एक बदल आहे. रमा राघवची प्रेमकथा यशस्वी आणि अमर होणार. फक्त हा जन्म नाही, या पुढच्या प्रत्येक जन्मात रमा राघव कायम एकत्रच असणार. हॅलो. हॅलो रमा. राघव काय झालं? तुला रोहितचा नंबर मिळाला का? हो मिळाला. पण मला जाम दडपण आलं होतं ग हे असं काही करताना. मागच्या वेळेला वहिनी आईच्या खोलीत मी गेलो होतो ना तेव्हाही असंच झालं. वहिनी आई मला पकडेल की काय अशी भीती वाटली होती मला. हो पण राघव आता आपल्याकडे ऑप्शन काय? नंबर शोधणं तर गरजेचं होतं ना. हो रमा, आजी म्हणाली की आपल्या समोर संकटही येतच राहणार आहेत. पण आपलं प्रेम खरं असेल ना तर आपण या संकटांवर मात करू. आणि आपलं प्रेम तर खरंच आहे, राईट? म्हणूनच तर हिम्मत केली आणि श्रुतीच्या फोन मधून तर नंबर मिळवला. नशीब. नाही मला वाटलं होतं की माझा भित्रा राघव नंबर शोधून काढतोय की नाही, की मागच्या वेळेस सारखंच घाबरतोय. काय? मी नेहमी घाबरतो मी? हो नाहीतर मग कोण? आठवतंय ना मला प्रपोज करताना घाबरून किती वेळ लावला होतास. नशीब मी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून, नाहीतर अजूनही आपली आग मिचवली सुरूच राहिली असती. एक मिनिट. एक तर मी घाबरलो होतो म्हणून प्रपोज करत नव्हतो अशातला भागच नाही. आणि दुसरं आपलं अजूनही आंख में चोली चालू राहिलं असतं तरी काही बिघडलं नसतं. त्यातही एक वेगळी गंमत आहेच की. ओके खरं काय ना, प्रेमात पडल्यानंतर एक एक मोमेंट खरंच खूप स्पेशल असते. ती फ्रीज करून ठेवावीशी वाटते. हे पण राघव आता मला ऑफिशियली तुझी लाईफ पार्टनर व्हायचंय. पण रमा त्या सगळ्याच्या आधी तू निर्दोष आहेस हे आपल्याला सिद्ध करायला. ए राघव मी काय म्हणते, आपण एक काम करू, तू त्याला याच कॉलमध्ये मर्ज कर म्हणजे आपण एकत्र बोलू त्याच्याशी. होल्ड कर.